सेविका मान्य सो तनुजाताई सूर्यवंशी, नगरसेवक मान्य सद्दामजी शेख, नगरसेविका आमच्या वहिनी सो उषाताई देवकत्ते, नगरसेवक माननीय आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट निखिलजी कासनाळे, नगरसेविका आमच्या वहिनी सो कोमलताई हलसे, आमचे भाऊ माननीय श्री नगरसेवक संदीपजी चौधरी, नगरसेवक माननीय सावन कुमारजी कदम, नगरसेविका शहनाजबी बागवान, नगरसेविका आमच्या वहिनी शिल्पाताई तोगरे, माझे मामा ॲडव्होकेट किशोरजी कोरे, सलमा बेगम सय्यद, नगरसेविका शहाजान बेगम बागवान, नगरसेविका माननीय श्रो आमचे आईसाहेब सुलोचनाताई भोसले, आमचे सहकारी मित्र नगरसेवक मान्य प्रदीपजी कांबळे, युसुफभाई बागवान आमचे नगरसेवक माझे मार्गदर्शक, त्याचबरोबर आमच्या मित्रांच्या सहकारी असलेले मित्र त्यांच्या पत्नी सो सुप्रियाताई भालेराव, आमचे महाराज लक्ष्मणजी अलगुले, तसेच मंचावर उपस्थित असलेले आमचे उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम व प्रतीकजी लंबे आणि संपूर्ण नगरपालिकेचे कर्मचारी, इथं समोर जमलेले सर्व नगरवासियो आणि नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, वाढीव पाणी पुरवठाची पाईपलाईन कशा संदर्भाने केली, नमो उद्यान कुण्या पद्धतीनं उद्घाटन झालं हे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांना पाण्याचा काय लाभ होणार आहे, कशा पद्धतीने किती लोकांचा लाभ होणार आहे, किती करोड रुपयाची पाईपलाईन आहे हेही सांगण्यात आलं, नमो उद्यानाचंही सांगण्यात आलं. जेव्हा मी नगराध्यक्ष या नगरीचा झालो, आज मला अभिमान आहे की ज्या वेळेस या नगरीमधील नगरपालिकेतर्फे पहिलं जे नारळ फोडण्यात आलं ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नमो उद्यानचं आम्ही प्रथम नारळ फोडलो, त्याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर वाढीव पाणी पुरवठ्याचंही नारळ शुभारंभ करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी आज इथं आल्या. सगळ्यांनी सांगितले, त्याच्यामुळे मी थोड्या छोट्या गोष्टी सांगतो. लंजिले साहेब कुठे आहेत? प्रश्न विचारला होता साहेबांना आमच्या की साहेब असं यापूर्वीची पाईपलाईनची जी काही क्वालिटी होती त्या संदर्भानं आपण कुठली पद्धतीनं पर्याय करण्यात येऊन कुठली ॲक्शन घेणार आहेत. एका पत्रकाराने विचारलं होतं, लंजिले साहेब आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो. साहेबांनी तिथं असं उत्तर दिले की नगराध्यक्ष असतील, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, ज्या पद्धतीने प्रस्ताव पाठवतील त्या पद्धतीने प्रस्ताव मान्य करण्याचा किंवा त्याला सातत्यानं त्याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमच्या साहेबांनी दिलेलं आहे. हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे, भले हे विधानसभेमध्ये प्रश्न मांडला गेला असेल की वाढीव जे काही सानप या कन्स्ट्रक्शननं जे काही पूर्वीची पाईपलाईन केलेली होती ती बोगस आहे किंवा काय आहे, या संदर्भानं संपूर्ण राजूर शहरामध्ये त्या तारांबळ उडालेली आहे. एक तर पाईपलाईन अशी झालेली आहे, त्या पाईपलाईनमुळं आमचं संपूर्ण कितीही आम्ही समर्पण केलं, त्याग केलं, त्याच्या मागे लागून पाणी सोडण्याचाही प्रयत्न केलं, तर त्या झालेल्या बोगस पाईपलाईनमुळं आम्हाला लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे. म्हणजे साहेब तुम्हाला आम्हाला हे सांगायचं आहे की ज्या अटी शर्ती आहेत, ज्या तुमच्या इस्टिमेटमध्ये आहेत त्या पद्धतीनं पाईपलाईन करावं. कारण आम्ही सानपच्या विरोधात ह्या 25 जणांनं एकमेकाच्या एका आवाजात आम्ही सानपच्या विरोधात ब्लॅकलिस्टचा करार, ब्लॅकलिस्टचा ठराव पास केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कामाची क्वालिटी कशी करायची आहे हे आम्ही तुम्हाला या स्टेजवरनं सांगतो. आता राहिला दुसरा विषय की आमचे सहकारी मित्र आहेत, निखिलजीनं सर्व सांगितले. ह्या बिल्डिंगच्या पैशाचा निधीचा मागणं असेल, DPDCच्या पैशाची मागणी असेल, ह्या रोडच्या नाल्यांची मागणी असेल, मला साहेबांना माझा स्वभाव माहिती आहे. मी साहेबांसोबत आज उजागर करू का म्हणून मी साहेबांची परमिशन घेतली. गेली 10 वर्ष झालं मी साहेबांसोबत काम करतो. साहेबांच्या जेव्हा इलेक्शन आहे त्यावेळेस मी सातत्यानं साहेबांसोबत काम केलेलं आहे. मला जेव्हा शहरामध्ये किंवा माझ्या व्यक्तिगत अडचणी आयुष्यामध्ये आल्या त्यावेळेस मी साहेबाला फोन केलेला आहे. ह्या 10 वर्षामध्ये मी फक्त 2दा फोन केलेला आहे. एक माझी व्यक्तिगत अडचण होती आणि दुसरी ह्या वेळेस नालीचा आणि ह्या अंडर डिवायडरचा जे काही प्रश्न होता
ते प्रश्न डिवायडर आणि नाली नाही म्हणून कळल्यानंतर मी साहेबाला फोन केला आणि साहेबांनी म्हटले मी बोलून घेतो आणि तो प्रश्न मार्गी लावू. हे मला जेव्हा अडचण येते, मला त्यावेळेस जी प्रकरण मला सहन होत नाही किंवा माझ्या आवाक्याच्या बाहेर असते त्यावेळेसच मी साहेबाला संपर्क करतो. मग इतर टायमाला मला त्यांनी सांगून दिलेल्या किंवा त्यांच्या परिवारातला किंवा जे आम्हाला परिचित असलेले, आमच्या स्वभावाला मान्य करणारे, आमच्या विश्वासाला मान्य करणारे, आमच्या शब्दाचं पालन करणारे असे आमचे अविनाश भैया यांच्या मी सातत्यानं संपर्कात राहतो. ह्या सगळ्या गोष्टी मागण्या केलेल्या आहेत. सगळ्यांनी सांगितले की साहेबांशी संपर्कात राहा, साहेबांशी संपर्कात राहून या सगळ्या गोष्टी करा. मी आज काही गोष्टी या नगरपालिकेच्या या प्रांगणामध्ये सगळ्याच्या समक्ष काही डिक्लेअर करतो. मागे आपणही बघितलं असताल त्यावेळेस मी साहेबाला फोन करून सांगितलं होतं, अविनाश भैयाशी त्याचे माझं बोलणं चालतं, भैया असं असं काम आहे, मी असं असं गेलं आहे, त्या कामाच्या संदर्भानं मला आपल्यातर्फे साहेबांचं मला लेटर पॅड पाहिजे. तर त्यांनी तुम्ही जे काही कामं असतात ते कामं सर्व सांगा, मी साहेबांचं लेटर पॅड देतो. त्यातलं पहिलं काम होतं की अंडरग्राऊंड केबलिंगचं 100 कोटी रुपयाचं काम, हेही काम मी त्यावेळेस मागणी केली होती. आता राहिलं सगळ्या सर्वांनी सांगितलं की आमच्या इथं संपूर्ण ओपन प्लेस आहेत, त्यांचं उद्घाटन करावं, त्यांच्या पद्धतीनं काम करावं. शहरातल्या नागरिकांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी होती की काय कचऱ्याची प्रखर एक कचरा एक असा आमच्यासाठी झाला की आम्ही सगळे 25च्या 25 नगरसेवक माझ्यासहित आम्ही कचरा शेट होऊन गेलो होतो. आणि लागलेली कीड होती, आम्हाला झाडासहित कीड काढायची होती म्हणून नवीन रोपटं लावायचं होतं, म्हणून एवढे दिवस लागले. इथून पुढे कचऱ्याची कधीही तकलीफ होणार नाही, यामुळं आम्हाला वेळ लागला. या मागल्या सगळ्या प्रशासकाच्या काळात झालेल्या सगळ्या गोष्टी जर काढायच्या झाल्या तर फार वेळ लागणाऱ्या आमच्या सगळ्यांचं इथं बसलेलं आहे. आज हे मंच बघून घ्यावं आपण सर्वांनी. हे सर्व महायुतीचं मंच आहे. ह्याच्यात BJPचे नेते आहेत, राष्ट्रवादींचे नेते आहेत, RPIचे नेते आहेत, शिंदे सेना शिवसेनेचे नेते आहेत, सर्वजण आहेत. आम्ही एक मतानं एक मनानं काम करणार आहोत. याचपैकी काही कामं म्हणून मी आपल्याला सांगतो जे मागणी केली आहे, ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे एन्डॉर्समेंट झाले. मी काम आल्यानंतर डिक्लेअर करावं असं वाटत होतं, पण जे पहिलं नमो उद्यानचं उद्घाटन झाले त्याचबरोबर सगळ्यांना कळावं की अध्यक्ष नगराध्यक्ष हा फक्त राजूरमध्ये बसून त्या खुर्चीवर बसून किंवा इतर फिरून काम करत नाही आहे, त्यानं त्याच्या पद्धतीनं काम करतं आहे. मी माझा स्वभाव आहे, काम झाल्याशिवाय आणि न बोलता कुणालाही काम दिसून येणार नाही, याचं काम होऊन जाईल, ही माझा स्वभाव आहे. ज्या परिवारातनं मी वाढलो आहे त्या परिवाराच्या पद्धतीचे जी शिकवण आहे त्या पद्धतीनं मी काम करतो. त्यामध्ये मी अजून एक ह्याच्यात मागणी केलेली आहे. अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करणे 50 लाख रुपये. अहमदपूर येथील शॉपिंग सेंटर ओपन प्लेस विकसित करणे 3 कोटी. अहमदपूर शहरातील भाजी मंडई विकसित करणे 3 कोटी. नगर परिषद हद्दीतील सोलार हायमेस्ट बसविणे 4 कोटी. अहमदपूर शहरातील गार्डन विकसित करणे 5 कोटी. ही 15.5 कोटी रुपयाचा निधी मी मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री महोदयांचे एन्डॉर्समेंट झाले. एवढ्यावरच मी थांबलो नाही. ज्यावेळेस लोकांनी जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला, महायुतीवर मध्ये भलेही मी लढलो नसेल, माझ्या नशिबात जे काही असेल लिखित होतं, महायुती तुटली आणि मी थांबलो, पण परत महायुतीच्या स्टेजवर मला उभा केलेला आहे. महायुतीचे कुठल्याही पद्धतीचं काम त्याला कलंक लागू नये, त्याला गालबोट लागू नये, या पद्धतीचं काम करण्याचं माझं उद्दिष्ट असल्यामुळं मी सातत्यानं त्या प्रवाहात राहिलेलं आहे. त्याचबरोबर जे दुसरी काही मागणी आहे त्या मागणीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अमृत अथवा अमृत 2.0 आजची वाढीव पाईपलाईन ज्या ह्याच्यामध्ये घेतली होती 2.0 त्याच्यामध्ये जे आज 2 कोटी रुपये होते, याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची एन्डॉर्समेंट आहे, त्याच्यासाठी 33.1 कोटी राहिले. तर पत्रकार बंधूंना माझं मी विनंती आहे, मी आपल्याला हे पत्र देतो, कारण की सत्यानं बोलून मी मंचावर बसलेला आहे, सत्यानं बोलून मी खुर्चीवर बसलेला. आपल्याला या सगळ्या एन्डॉर्समेंट मी सहित देतो. वाढीव पाईपलाईन आपल्यालाही माहिती आहे की पाईपलाईनचा कुठल्या पद्धतीनं त्रास आहे, ह्याच्यामध्ये 33 कोटी रुपयाची मी त्याच्यात एन्डॉर्समेंट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर दुसरे जे आहे त्याच्यामध्ये अहमदपूर येथील अंबाजोगाई रोड मी माझ्या वचननाम्यामध्ये दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाकी नदीवर तिथं जलतरण करेन आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देईन, तिथंच वृक्षारोपण किंवा तिथंच एक उद्यान करेन. त्यासाठी त्या उद्यान आणि जलप्रयाग विकसित करणे या संदर्भानं 9 कोटी
9 कोटी रुपयाचं मी पत्र तिथं दिलेलं आहे. आज या सगळ्या कामाची रूपरेषा साहेबांना सर्व माहिती मी अविनाश भैयांशीच बोलून राहिलेलं आहे. इथून सगळे जेवढे काही काम होणार आहेत ते सर्व काम या शहरातले आम्ही मंचावर येत असेल महायुतीचेच सगळे उमेदवार मिळून करणार आहोत. निखिलजी, आपण निश्चिंती राहावं की नामदेवाची पायरी चढल्याशिवाय मी पांडुरंगाला जाणार नाही. नामदेवाची पायरी मला माहिती आहे. त्याच्यामुळं या शहराच्या विकासासाठी आम्ही एकजुटीनं काम करू एवढे शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.